प्रत्येक गुणांनी समृद्ध असलेली नाचणी आणि याच नाचणीचे आपण आज पौष्टिक असे लाडू केले आहेत। साखर आणि गूळ अजिबात न वापरता हे लाडू बनवले आहेत। रेसिपी सुरू करूयात। त्यासाठी मी ते कढई घेतली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ घातलं आहे। आता याला आपण 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर भाजून घेऊ। नाचणी भाजताना अजिबात मोठा गॅस करायचा नाही। मंद फार वाटलं तर मीडियम करा, पण मोठा गॅस करू नका। नाचणीची चव थोडीशी कडवट असते आणि जर मोठा गॅस केला तर ती आणखीनच कडू लागेल आणि लवकर करपेल। त्यामुळे मंदच गॅसवर शक्यतो करून नाचणीचं पीठ भाजून घेऊ। आता हे पीठ घेतलेलं आहे ते एकदम बारीक आहे। मार्केटमधलं आहे आयतं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी। जर तुमच्याकडे अख्खी नाचणी असेल तर तिला आधी निवडा, स्वच्छ करा, स्वच्छ धुवून ती सुकवून घ्या आणि मग गिरणीतनं दळून आणा। तर थोड्याच प्रमाणात असेल तर मिक्सरवर फिरवून सुजीच्या चाळणीने चाळून घेतलं तरीही चालेल, पण शक्यतो करून एकदम बारीक असं पीठ घ्या, म्हणजे नाचणीचे लाडू खायला छान लागतात आणि भाजताना पण छान खमंग भाजले जातात। आता सतत हलवत मी 7 ते 8 मिनिटं पीठ आपलं भाजून घेतलं आहे। आता सुरुवातीला आपण यामध्ये तूप घातलं नाही, कारण तूप घातलं तर मग पीठ भाजायला खूप जड जातं, त्याच्यामुळे सुरुवातीला घालायचं नाही। थोडंसं परतत आलं, थोडासा खमंगपणा यायला लागला पिठाला की मग तूप घालायचे। आता 7-8 मिनिटं झाले परतून। आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत। 1 टेबलस्पून सुरुवातीला मी तर तूप 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं, त्याच्यासाठी अर्धी वाटी इथं आपल्याला तूप लागणार आहे। जरी आपल्याला माहिती आहे की तूप किती लागणार आहे तरी थोडं करूनच तूप नेहमी घालायचं, म्हणजे छान अशी खमंग आपलं पीठ परतलं जातं आणि भाजताना जास्त जड पण जात नाही। आता हे कमी प्रमाणात आहे म्हणून, नाहीतर खूप प्रमाणात जर असेल तर भाजताना हात दुखून येतो, त्यामुळं थोडं करूनच तूप घालायचं। थोडं करून तूप घातल्याने अंदाज पण येतो आणि एकदम मिश्रण ओलसर पण होत नाही। आता इथं मला 1 वाटीला अर्धी वाटी तूप लागले, तुम्हाला जास्त किंवा थोडंफार कमी लागू शकतं। नाचणीच्या पिठाच्या क्वालिटीवर हे डिपेंड आहे, त्यामुळं थोडं करूनच नेहमी तूप घालत जा। आता तूप घालून सुद्धा 7-8 मिनिटं मी आणखी परतून घेते। आता जसं आपण तूप घालतोय तसं नाचणी तूप सगळं शोषून घेते आणि पीठ संपूर्णपणे खमंग असं भाजलं गेलं की ते तूप रिलीज करेल। हे बघा, आता 10-15 मिनिटं झाले। मी नाचणी सतत हलवत छान अशी परतून घेतली आहे। आता आणखी 4-5 मिनिटं नाचणीचं पीठ मंद गॅसवर भाजून घेऊ। पीठ भाजताना नेहमी मोठी आणि खोलगट कढई घ्यायची, म्हणजे पीठ एकसारखं भाजलं जातं आणि हात पण दुखून येत नाही, खळखळीत आपल्याला भाजता येतं। अजिबात साखर गूळ न वापरता आपण हे पौष्टिक असे लाडू करत आहोत। लहान मुलांसाठी तर खूप उपयोगी आहेत आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त असे लाडू आहेत। नाचणीचं पीठ भाजून झालं। आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घ्यायचं। आता या लाडवांमध्ये आपण साखर गूळ घालणार नाही, तर त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये नॅचरल शुगर असणारी हे खजूर आपण वापरतोय आणि खजूर बघून घेताना अशी मऊसूद घ्यायची, म्हणजे त्यात गोडी पण फार असते, जास्त असते आणि त्याने पिठाला बाइंडिंग पण येतं। आता ह्या खजुराचे बिया आपण साईडला काढून घेऊया। या पद्धतीने खूप इझिली निघतं, फार काही अवघड नाही। याच पद्धतीने मी सगळ्या खजुरांच्या बिया साईडला काढून घेते। आता त्याच कढईमध्ये घ्यायचे अर्धा चमचा तूप। आता ज्या चमच्याला लागलं होतं त्याच चमच्याचं तूप मी इथं घेतलं आहे। कढईवर असं फिरवलं, त्याची हीट लागली की तूप आपोआप मेल्ट होतं आणि त्यामुळे कुठलाच अन्नपदार्थ आपला वायाला जात नाही। आता यातलंच तूप मी घेतलंय, 1 टीस्पून असेल अंदाजे, फार तूप घ्यायची गरज नाही। आता यामध्ये घालायचे सगळे आपण बिया बाजूला काढलेली खजूर आणि याला पण आपण मंद गॅसवर परतून घेऊ। याला थोडा टाइम लागतो। सुरुवातीला वाटेल की ही खूप कडक होतीये, मऊ होत नाहीये, पण जशी त्याला हीट मिळेल तसं त्यातली शुगर मेल्ट व्हायला लागती आणि ह्याचा एकसारखा गोळा होईपर्यंत ह्यांना आपण मध्यम गॅसवर परतून घ्यायचं।
असं तुपावर खजूर परतली ना की त्याचा छान एक टेस्ट त्याची लागते खजुराची. आणि मुख्य म्हणजे हे लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी मदत पण होते. कारण का अशीच जर खजुरा जर आपण त्यात वापरली लाडूमध्ये तर ते लवकर खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत, खजुराचं जे काही मॉइश्चर आहे ते सुकेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. ह्याचा जोवर एकसारखा गोळा होत नाही तोवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे बघा लागतात एक 7 ते 8 मिनटं, पण छान असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता झाला ह्याचा गोळा तयार झाला आहे. ह्याला पण आपण पिठावर काढून घेऊ आणि संपूर्णपणे थंड करून घेऊ. थंड झाल्यावर ह्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं हातांनी. फार काही मिक्स करून घ्यायची गरज नाही कारण ह्याला आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. आता हलकंसं मिक्स करून झालं की घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात. आता ह्या भांड्यातच मी आधी ड्रायफ्रूट्सची पावडर केली होती त्यामुळे ते तसं दिसतंय. आता हे सगळं आपण मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता आपले लाडू छान असे अजून पौष्टिक व्हावे यासाठी इथं मी 1 टेबलस्पून खसखस घातली आहे. खसखस मंद गॅसवर हलकीशी भाजून घेतलेली. 1 टीस्पून विलायची पावडर घातली आणि ह्याला आपला पल्स मोडवर एक 2-3 मिनटं म्हणजे 1-2-3 वेळा फिरवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने असं भगरा भगरा झाला पाहिजे, एकदम बारीक नाही करायचं. आता यामध्ये घालतोय आपण पाऊण वाटी ड्रायफ्रूटची पावडर. आता याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, पण आपण हे लहान मुलांसाठी करतोय त्याच्यामुळं मी भरपूर अशी इथं ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे. आता याला सुद्धा आपल्याला 1 मिनटं फिरवून घ्यायचं. आता बघायचं, एकदा चेक करायचं छान बाइंडिंग आलं. खूप पण फिरवायचं नाही, नाहीतर त्यातलं तेल रिलीज होईल आणि खूप पातळ मिश्रण होईल. त्याच्यामुळं थोडंसं पल्स मोडवर फिरवून घ्यायचं. एकदा चेक करायचं लाडू वळतोय का आणि मग लाडू वळायला घ्यायचे. हे बघा छान लाडू वळत आहेत. आता याला आपल्याला थोडंसुद्धा तूप वगैरे घालण्याची गरज नाही. मस्त असे लाडू वळून होत आहेत आणि हे रूम टेम्परेचरवर एक 15 दिवस छान टिकतात. फ्रीजमध्ये महिनाभर सुद्धा राहतील. मस्त असे साखर गूळ काहीही न वापरता हे पौष्टिक असे लाडू इथं आपण तयार केलेले आहेत. तुम्हाला सांगते माझी मुलगी इतकी चूजी आहे खाण्याच्या बाबतीत, तिने सुद्धा हे लाडू खूप आवडीने खाल्ले आहेत. तर तुमच्या सुद्धा मुलांना नक्कीच हे लाडू आवडतील. एकदा नक्की ट्राय करून बघा. या लाडवांमध्ये ना खसखस आवर्जून घाला कारण त्यामुळे एक क्रंचीपणा येतो लाडूमध्ये आणि टाळ्याला सुद्धा चिटकत नाहीत. त्यामुळं शक्य असेल तर आवर्जून घाला. एवढ्या प्रमाणात ना मीडियम साईजचे 12 लाडू तयार होतात. या लाडवांमध्ये मी ड्रायफ्रूटची पावडर घालताना एकदम अशी बारीक केलेली घातली आहे कारण मी लहान बाळासाठी करते. जर तुम्ही मोठ्या मुलांसाठी करणार असाल, मोठ्या माणसांसाठी करणार असाल तर ड्रायफ्रूट्स चॉप करून घातलेत तरीही चालेल. मस्त मौसूद असे लाडू तयार आहेत. रेसिपी ज्यांच्यासाठी उपयुक्त आहे त्यांच्यासोबत शेअर सुद्धा करा.